हातकणंगले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 या अनुषंगाने रविवार दिनांक 2/11/2025 रोजी जिल्ह्याचे नेते शालेय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिंचन भवन ताराबाई पार्क कोल्हापूर येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीत हातकणंगले नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय व निर्धार करण्यात आला। या बैठकीमध्ये नगराध्यक्ष पदासह इतर 17 जागेवर इच्छुक उमेदवारांनी आपापली मते मांडली। या बैठकीत हातकणंगले नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी आवाहन केले। या प्रसंगी तालुका अध्यक्ष शिरीष देसाई, हातकणंगले राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमित खोत, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मिलिंद चौगुले, विश्वासराव इंगवले, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विजय शिंदे, नगराध्यक्ष पदाचे दावेदार दीपक कुन्नुरे यांच्यासह अनिस मुजावर, कृष्णात जाधव, सौरभ निगवे, मंगेश नरुटे, इम्रान मुजावर, अभिषेक खोत, नवनाथ मोरे, राहुल हापसे, मनोज दहीहंडी, प्रशांत खोत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं परवाच आपल्या हातकणंगले नगरपंचायतच्या निमित्तानं हातकणंगले शहरामध्ये परवा एक चांगला मेळावा घेतला। त्यानंतर आम्ही आमचे जिल्ह्याचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेब यांची आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या सह एक आज बैठक घेतली। बैठकीमध्ये आपण सर्वजण ताकदीनं त्या ठिकाणी नगरपंचायतीची इलेक्शन लढवायची आणि निश्चितपणे नगरपंचायतीवरती राष्ट्रवादीचा झेंडा त्या ठिकाणी लागलाच पाहिजे अशा पद्धतीनं तयारी करण्याची आपले ठरलेलं आहे। आणि आज सर्व इच्छुक उमेदवारांना आपल्या आपल्या वार्डामध्ये जाऊन संपर्क करण्यासाठी, त्या ठिकाणी निवडून येण्यासाठी काय संपूर्ण सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच त्या ठिकाणी एक मेळावा घेण्याचं सुद्धा आज या ठिकाणी ठरलेलं आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका।